तुम्हाला आठवत असेल, ज्यावेळेला उद्धव आजारी पडला त्यावेळेला पहिल्यांदा गाडी घेऊन मी स्वतः गेलो होतो तिथे. मी अलिबागला होतो म्हणून बाळासाहेबांचा मला फोन आला, अरे तुला कळलं का असं असं झालंय. म्हटलं हो मी निघालोय. म्हटलं मी परिवाराच्या आड कधी राजकारण येऊ दिलं नाही. इथे वरळीला देखील ज्यावेळेला आदित्य ज्यावेळेला उभा होता गेल्या वेळेला 37-38 हजार मत आहेत तिकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची. पण म्हटलं आमच्या कुटुंबातला पहिला एक माणूस उभा राहतोय, मी तिथे उमेदवार टाकणार नाही. आज अमित उभा राहत असताना देखील मी भिका नाही मागणार. आणि मी तुम्हाला आत्ता सांगतो, अमित राज ठाकरे असं नाव जरी असलं तरी त्याला भेटायला तुम्हाला अपॉइंटमेंटची गरज लागणार नाही. आपण उतरलोय ते जिंकण्यासाठी आणि जिंकायचंच.